मित्रांनो, भोगीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर आज मी माझ्या सासऱ्यांसाठी खमण बनवलं। नाश्त्याला गोळ्या घ्याव्या लागतात, तर सर्वात मोठी सेवा आपल्या घरात जर सासू सासरे राहिले तर त्यांची करावी। तर सकाळी सकाळी चहा पाणी नाश्ता याच्यातच 1 तास असा जातो की समजतच नाही। आज भोगीची आपल्याला ही मिक्स तीळ टाकून भाजी करायची होती, तर आज भोगीची मी ही तीळ टाकून मिक्स भाजी केली। याच्यात आपल्याला मुळा आणि कांदा लसूण वगैरे घ्यायचं नव्हतं, तर आज तीळ वगैरे भाजून या अंगाला सुद्धा आपल्याला तिळीचे उटणं लावूनच आंघोळ करायची होती। आणि सर्व तीळ मिश्रित आज आणि उद्या 2 दिवस आपल्याला तेच सेवन करायचं आहे। मग मी तीळ भाजून चटणी वगैरे टाकून चांगले लाल करून मसाला तयार करून घेतला। अगोदर तिळीचा खसखस वगैरे टाकलं, त्यामध्ये थोडंसं खसखस काजू राहिला काजू बी टाकू शकता तुम्ही, नाहीतर तीळ पण टाकली आपण तरी पण चालेल। आणि सर्व भाज्या मिक्स चांगल्या अगोदर धुवून घेतल्या गरम पाण्याने छान, आणि अशी मिक्स तीळ मिश्रित मिक्स भाजी तयार केली। तुम्ही बघू शकता कलर पण छान आलेला आहे, लाल कलर। आणि मग नंतर बाजरीच्या पुऱ्या सुद्धा आपण याच्याबरोबर करतात, मिक्स भाजी आणि पुऱ्या। तर मी अगोदर उद्यासाठी मकर संक्रांतीसाठी आजच लाडू बांधून घेतले तिळाचे। वाटण्यासाठी आपल्याला तिळाचे दान करायचे आहे मकर संक्रांतीला। तर उद्या षटतीला एकादशी असल्यामुळे जे खूप वर्षानंतर आपल्याला ही एकादशी पडलेली आहे, तर तिळाचे दान धर्म केल्याने खूप कोट्यावधी पुण्यफळाची प्राप्ती होते। तर असे तीळ भाजून घेतले, अर्धा किलो तीळ आणि अर्धा किलोच्या थोडा कमी गूळ घेतला। तर गूळ वगैरे दोघांना मिश्रित एकत्र केले, थोडे तूप देसी तूप टाकले आणि छान मिक्स करून मग लाडू बांधून घेतले। हे 2 लाडू पितरांच्या तर्पणासाठी काढून घेतले। बारसच्या दिवशी आपल्याला पितरांचे तर्पण करायचे आहे, एकादशीच्या दिवशी आपल्याला पितरांचे तर्पण करता येणार नाही। भाजी झाली, मग लगेच लाडू बांधले। लाडू झाल्यानंतर लगेच बाजरीच्या पुऱ्या तीळ मिश्रित करायच्या होत्या मिक्स भाजी बरोबर, तर त्या केल्या। आज फिकी खिचडी पण करतात, तर माझे सासू सासरे थोडे लेट जेवतात, तर मग मी उशिरा थोडी फिकी खिचडी लावली। मुलाचा टाईम माझ्या 12 वाजता आहे, तर मग मी अगोदर मिक्स भाजी लाडू पुरी वगैरे करून घेतलं, देवांना नैवेद्य दाखवून दिलं विष्णू भगवानला, आणि मग मुलाला तेच जेवण वाढलं। अगोदर सर्वांचे जेवण झाल्यानंतरच मग मला पण जेवायला मन लागते। सर्वांनी जेवण केले की बरं वाटतं, नाहीतर हे राहिले ते राहिले याच्यातच आपला वेळ जातो। मग नंतर सासू सासरे माझे मिस्टर आले, यांना जेवण दिलं, सोबतच बसवलं तिघांना जेवायला। आणि नंतर मग अजून घरातले पण भरपूर कामं राहतात, मग ते पण आटपायचे, तरी पण मला 3 वाजले आज दुपारचे भोगीच्या दिवशी। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक